आज आहे आपल्या साईंचा गुरुवार आणि साईंची स्वर्गाहून सुंदर शिर्डी तर आपण पाहतोच आणि दर्शनालाही जातो, पण तिकडचं साई प्रसादालय कधी तुम्ही पाहिलायत का? तिथे वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या धर्मातील हजारो लाखो लोक येऊन साईंच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतात. पाहिला तिथे एका साईडला प्लेट लावल्या जात आहेत आणि एका साईडला लावल्या जात आहेत ते ग्लासेस, आणि बघितलं ग्लास लावण्याची पद्धत किती युनिक आहे. ती इथे कंटिन्यू जेवण चालू असतं सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. शिर्डीतील हे प्रसादालय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं प्रसादालय म्हणून ओळखलं जातं. तिथे दिवसाला 65,000 साई भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेतात. जेव्हा प्रसादालयामध्ये जातो तेव्हा एका लाईनीमध्ये सगळ्यांना बसवलं जातं आणि एका लाईनीत बसवल्यानंतरच त्यांना जेवण वाढलं जातं. या प्रसादालयाची सुरुवात 19व्या शतकात झाली आणि 19व्या शतकात साईबाबा स्वतः आपल्या भक्तांसाठी महाप्रसाद बनवायचे. लोकांची साईबाबांवरची अपार श्रद्धा आणि त्यांचा हा महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला लोकच काय तर मुलांची सहल पण इथे येते आणि आपल्या परिवाराबरोबर सगळेजण एकत्र गोडी गुलाबीने इथे महाप्रसादाचा आस्वाद घेतात. महाप्रसाद इथे वाढायला सुरुवात झालेली आहे आणि महाप्रसाद वाढताना ते हवं तितकंच जेवण वाढतात. इथे दोनदा तुम्हाला जेवण वाढलं जातं. पहिला बघितलं तर तुम्ही इथे भात वाढला जातो, त्यानंतर येते ती डाळ आणि 2 प्रकारची भाजी असते, चपाती सुद्धा आणि काहीतरी गोड, असं म्हणून पूर्ण हे आपलं प्रसादाचं ताट असतं. या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी माझं मन तर गगनात गेलेलं. खरं सांगते, हा एवढा छान असा प्रसाद मी कधीच मिस करणार नाही. आणि इथे बघितलं तुम्ही सगळ्यांना ताटात वाढलं जात आहे ते प्रॉपर असं जेवण, आणि हे दोनदा येतं म्हणजे तिथे कमी पडत नाही जेवण, पण कोणाला टाकूही देत नाही. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते का टाकावं? आणि आपण इथे साईंचा महाप्रसाद घेतो आहे, तर त्यामुळे अन्नाची नासाडी करणं पण चुकीचं आहे. त्यामुळे ज्यांना हवं तितकंच जेवण वाढलं जातं. इथे चपाती आलेली आहे आणि चपाती इथे दिवसाला 30,000 पेक्षा जास्त चपात्या बनवल्या जातात. आणि इकडचे जे वाडीप आहेत ते पण खूप चांगले आहेत, मनसोक्त जेवण वाढतात. आणि खरं सांगते, हे पुण्याचं काम पण ते करतात. श्रीमंत असो किंवा गरीब, मोठ्या जातीचं असो किंवा छोट्या जातीचं, सगळे इथे साई भक्त आहेत. त्या साई भक्तांना सगळ्यांना एका पंक्तीमध्ये जेवण वाढलं जातं आणि हा जेवण्याचा आनंद तर सगळ्यांनाच असतो. इथे कोणी कोणाबरोबर भेदभाव करत नाही आणि इथे महाप्रसादाचा आनंद सगळे घेतात. जेव्हा इथे पंगत बसते त्या पंक्तीला पूर्ण ताटं उचलली जातात आणि त्यानंतर ग्लास उचलली जातात आणि साफसफाई केली जाते आणि पुन्हा ताट आणि ग्लास लावली जातात, जेणेकरून स्वच्छतेमध्ये म्हणजेच हायजीन पद्धतीमध्ये प्रत्येक भक्ताला त्याचं महाप्रसाद मिळायला पाहिजे. मला इथे राहवलं नाही आणि मीही इथे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला बसली. ताटात आधी गोड्या शेवया वाढल्या जातात, त्यानंतर येते ती ही छोलेची भाजी आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती. एवढं छान सुगंध तिथे येत होता ना, ओह माझं मनच राहत नव्हतं. त्यामुळे मी सरळ महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला तर बसलीच. त्यानंतर इथे ताटात वाढलेला आहे तो भात, तुम्ही बघितलात भात 2 वेळा तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर येते ती डाळ इथे आलेली आहे भातावरती आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे ती चपाती. अशा प्रकारे डाळ, भात, 2 भाज्या, चपाती आणि गोड असं आपलं हा महाप्रसादाचं ताट इथे तयार झालेलं आहे. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर या शिर्डीला आणि आस्वाद घ्या महाप्रसादाचा. ओम साईराम.